धानोरा गुरव गावातील आझाद मंडळ व शिवाई मित्र मंडळाच्या वतीने संचारबंदीमध्ये गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले। यामुळे या सर्व मंडळींचे गोरगरीब बांधव आभार व्यक्त करीत आहे। असाच सर्वांनी जर उपक्रम राबवला तर देशात उपाशी कोणीही राहू शकणार नाही। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव गावामध्ये गरजूची मदत करून आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला। सध्या देशामध्ये चालू असलेल्या कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे। त्यावर केंद्र सरकार व राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे। सध्या लॉकडाऊन असल्यामुळे व्यक्तीला घराच्या बाहेर निघता येत नाही, तसेच सर्वसाधारण नागरिक व मजूर यांना आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे। कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने शासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येतात। यामध्ये संचारबंदी आहे, लॉकडाऊन आहे, इतरही गोष्टी आहेत। आपल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाळावायच्या आहेत आपल्याला। काही ठिकाणी आपले जे काही नागरिक आहेत जे दैनंदिन मजुरी करून जगणारे आहेत, गावामध्ये बरेचसे मजुरांचं प्रमाण पण जास्त असतं। तर असे जे काही गरीब लोक आहेत की जे रोज कमावलं नाही तर त्यांना मिळू शकणार नाही, तर अशा लोकांच्या मदतीसाठी बऱ्यापैकी सामाजिक उपक्रम आपल्या या देशातले विविध नागरिक राबवत आहेत। त्यामध्ये आपल्या धानोरा गुरवचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत प्रमोद भाऊ कोवडे यांनी आज आपल्या गावामधल्या जे काही लोकांना खरी आवश्यकता आहे जीवनावश्यक वस्तूंची, त्यांचा आज त्यांनी एक छान कार्यक्रम आयोजित केला आणि एक आपल्या आजूबाजूच्या गावासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक त्यांनी दिशादर्शक चांगला कार्यक्रम घेऊन प्रत्येक गावातल्या लोकांनीसुद्धा याच प्रकारे आपल्या गावातील ज्या लोकांना खरंच अन्नधान्याची किंवा जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे अशी लोकांना आपण पुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ते करत असताना आपण जे काही शासनाने नियम दिलेले आहेत, सोशल डिस्टन्सिंग आहे, या गोष्टींचा आपण विचार करून त्याच्यामध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्यास गरजू नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खूप बिकट परिस्थिती या देशावर आली आहे। त्याच अनुषंगातून धानोरा गुरव गावातील आझाद मंडळ व शिवाई मित्र मंडळ यांनी अनोखा उपक्रम राबविला। गावातील गरजू व्यक्तींना घरगुती किराण्याचे वाटप करण्यात आले। त्यामुळे काही प्रमाणात गरजू व्यक्तींना दिलासा मिळाला आहे। जागतिक स्तरावरचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या सर्वांना ज्ञातच आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये सातत्यानं आपलं संचारबंदी लागू आहे, कोणाला काम मिळत नाही आहे। अशा परिस्थितीत बऱ्याच गावांमध्ये गरजू लोकांना नुसतं मजुरीच्या भरोश्यावर घर चालवावं लागते। अशांना आपल्या या धानोरा गावामध्ये आदरणीय आमचे प्रमोददादा कोवडे साहेब यांचे आझाद मंडळ शिवाय मित्रपरिवार यांच्या वतीने आज गरजू लोकांना एक किट, अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूंची किट देण्यात आलेली आहे। हा स्तुत्य उपक्रम आहे, अशी आज आपल्याला गरज आहे। गेल्या 18 तारखेपासून जो भारतात नव्हे तर 208 जगापैकी 190 जगात देशात जो कोरोनाचा हैदोस झालेला आहे आणि या रोगाचं खरोखर गांभीर्य असं आहे की स्वतःचं रक्षण स्वतःच केलं पाहिजे। याला दुसरा कोणी वाचू शकत नाही। या धर्तीवर आमच्या धानोरा गुरु येथील आमच्या आझाद मंडळ आणि शिवाई परिवार माझ्यातर्फे आम्ही सर्व कुटुंबाला म्हणजे 310 कुटुंब आहे गावात, या 310 कुटुंबाला आम्ही घरपोच एक किराण्याची किट साहेबांच्या हस्ते आज आम्ही समारोप केलं। जीवनावश्यक वस्तूचे वाटप करतेवेळी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उदय सोईस्कर, बीडीओ खेडकर, शिवसेना नेते प्रमोद कोवडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता धानोरा गुरव येथून नितीन जाधव।